वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालय ईडी कार्यालयात तब्बल 10 तास कसून चौकशी करण्यात आली। आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ही चौकशी सुरू असून आज मंगळवारी त्यांना पुन्हा एकदा ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनिल कुमार पवार आणि त्यांची पत्नी काल मुंबईत एका खासगी हॉटेलमध्ये मुक्कामास होते। चौकशीसाठी जाताना त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते आणि प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला। ईडीकडून पवार दाम्पत्याची चौकशी सुरू असून यामध्ये महापालिकेतील सिंडिकेट पद्धतीने सुरू असलेल्या नव्या बांधकाम परवानगीसाठी प्रति स्क्वेअर फूट 20 ते 25 रुपये दराने लाच घेणे, ठेके आणि परस्पर जागा हस्तांतरण, कथित बेनामी संपत्ती व्यवहार तसेच गैरव्यवहाराच्या काही महत्त्वाच्या फाईल्सचा तपास केला जात आहे। यापूर्वी त्यांच्या व त्यांच्या निकटवर्तीयांच्या मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाणा येथील 12 ठिकाणी ईडीने एकाच वेळी छापेमारी केली। सूत्रांच्या माहितीनुसार कालच्या चौकशीत काही आर्थिक दस्तऐवज आणि प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती लागली असून पुढील तपासासाठी पवार यांना आज पुन्हा उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत।